हे पण माझ्या मुलाला यायला पाहिजे, ते पण यायला पाहिजे, हे पण यायला पाहिजे. आईबाबांना वेळ नाही आहे. आईबाबा किती वेळ देऊ शकतात हे माहिती नाही आहे. ते जेव्हा वेळ देतील तेव्हा त्यांच्यात संवाद होणार आहे का फक्त उपदेश होणार आहे, का फक्त भांडणं होणार आहेत हे पण माहिती नाही आहे. आणि असं असताना आपण काय काय त्यांच्या न्यूरॉन्स कनेक्शनवर म्हणजे ज्या वेळेला एखादा अनुभव येतो आपल्याला किंवा आपल्या मुलांना, तर त्यावेळेला आपल्या मेंदूमध्ये एक महत्त्वाची घटना घडते. ती म्हणजे मेंदूतले जे न्यूरॉन्स असतात ते एकमेकांना कनेक्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे कोणताही म्हणजे आत्ता इथून बोलण्याचा अनुभव हा जर मी पहिल्यांदा घेत असेल तर माझ्याही मेंदूमध्ये आत्ता न्यूरॉन कनेक्शन होते आणि आपल्या प्रत्येकाच्या होतंय. सकाळपासून ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत अशा अनेक न्यूरॉन कनेक्शन घेऊन समृद्ध होऊन आपण इथनं बाहेर पडणार आहोत. मग जर एक छोटं मूल आपल्या शाळेमध्ये जातं तेव्हा ते किती प्रकारचे न्यूरॉन कनेक्शन होतात. पण हे आपण जसं म्हणतो की शाळा ह्या आनंददायी असाव्यात, शिक्षण आनंददायी असावं, तिथे जर सक्ती जबरदस्ती शिक्षा किंवा एकमेकांना हा मराठी बोलतो म्हणून हा नको किंवा हा अमुक एक भाषा बोलतो म्हणून हा नको असं जर केलं तर त्या मुलांचं ते ओझं वाढणार आहे, ते कमी नाहीच होणार आहे. म्हणून हा मुद्दा हा मराठी कारण हा शब्द खूप चांगला आहे कारण तो राजकारणाशी जोडलेला आहे. हा ज्या माणसाला साधं कळतं की निगेटिव्ह केमिकल्स जे आपल्या ब्रेनमध्ये तयार झाले तर आपण शिकू शकत नाही चांगल्या पद्धतीने.